वाढदिवस होता. मग काय आंघोळ वंघोळ केली आणि मारुतीला आलो. मारुतीला आले आपलं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला मारुतीचा, कारण की मारुतीचा आशीर्वाद पाहिजे, त्याशिवाय काम होत नाही ती कुठली. कामात अडथळे येते ती. पेढा घालवायचे असले तर मारुतीचं दर्शन घेतलंच पाहिजे. तेच झालं की सरळ म्हटलं आपलं ग्रामदेवत भैरोबाच्या तिकडं आलो. मग भैरोबाच्या दर्शनाला आलो ग्रामदेवताच्या, कारण की आपलं ग्रामदेवत हे एकदम जागृत देवस्थान असतं, त्यामुळं आशीर्वाद हा पाहिजेच असतो. मग ग्रामदेवताला आलो, जोगेश्वरी मातेचं, भैरवनाथाचं, ज्योतिर्लिंगाचं, महादेवाचं दर्शन घेतलं. की आता गणपती काय सोडला पाहिजे, गणपतीचा आपला तर फेवरेट देव आहे सगळ्यात, त्यामुळे मग गणपतीचा आशीर्वाद घेतला. गणपती कायम पाठीशीच असतो. मग विठ्ठल रखुमाईच्या देवळात आलो. इकडं आशो आणि भाचा होता, मग त्यांच्यासोबत आशीर्वाद घेतला. त्यांनी आपल्याला शुभेच्छा वगैरे दिल्या वाढदिवसाच्या. बाळाला हाय बी केलं, बाय बाय केलं आणि सरळ आपला धरला घरकड्याचा रस्ता. घरकड्यात आल्या आपल्या चोंडूबाई आपली मस्तपैकी राजकुमारी, तिचा आशीर्वाद घेतला आणि बसलो. आज काय आपल्याला गुरु सोडायची होती आज पहिल्यांदा. आज चांगली संकष्टीच्या मुहूर्तावर गुरु सोडलेली होती. मग बघा कशी आमची शुक्री बिक्री पळत ती. आता म्हटलं मामाच्या गोट्यावर जाऊ. मग मामाच्या गोट्यावर गेलो, आशीर्वाद वगैरे घेतला, सगळ्यांना हात बीत फेरलं, कृष्णा यमुना ह्यांना. मग संध्याकाळी मित्रांनी आपल्याला बड्डेचं नियोजन केलं होतं. हे आपल्या जीवा भावासारखी मित्र आहेत, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद भावांनो, आपल्याला एवढं प्रेम दिल्याबद्दल.